ब्रेकिंग बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर। सुनेत्रा पवार कराडमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत। त्यानंतर अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या घरी त्या सांत्वनपर भेट घेण्यासाठी तरडगावला जातील। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर, काय सांगाल? वृषाली, अगदी बरोबर आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या काल त्यांच्या बारामती या ठिकाणी आलेल्या आहेत। काल त्यांनी काटेवाडी या ठिकाणी देखील गेले होते आणि आता त्यांचं बारामती जे सहयोग सोसायटीमध्ये जे निवासस्थान आहे या ठिकाणी आहेत आणि बरोबर 7:30 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या साताऱ्याच्या दौऱ्यासाठी निघणार आहेत। बरोबर 10 वाजता कराडमधील यशवंतराव चव्हाण यांची जी समाधी आहे या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी दर्शन घेतील। जवळपास 1 तास कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असणार आहेत। त्यानंतर कराडमधून त्या लोणंद तरडगाव या ठिकाणी येतील। ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला त्यावेळी अजित पवारांचे सुरक्षा रक्षक जे विदीप जाधव होते त्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला होता। त्यांच्या घरच्यांची सांत्वनपर भेट घेतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते त्या बारामतीत येतील असं कळतंय। सकाळी 7:30 वाजल्यापासून त्यांचा हा दौरा सगळा सुरू होतोय आणि दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा त्या बारामतीत येतील। जवळपास 1 तास त्या कराडमध्ये असणार आहेत। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पार्पण अर्पण करून त्या ठिकाणी त्या थांबणार आहेत। तासभर तिथं थांबल्यानंतर त्यानंतर त्या सातारा जिल्ह्यातीलच तरडगाव या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर हा सगळा दौरा संपल्यानंतर त्या बारामती या ठिकाणी येतील। आपण पाहतोय की सकाळची वेळ आहे तरी देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत। काही वेळापूर्वी या दौऱ्याविषयी तुमच्याकडून अपडेट घेणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर दिवंगत अजित पवारांचं बारामतीत स्मारक उभारण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांनंतर बारामतीत पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार असल्याची ही माहिती। विद्या प्रतिष्ठान, सर्व विश्वस्त आणि पवार कुटुंबीय एकत्रितपणे निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी अजितदादांच्या स्मारकाविषयी चर्चा केल्याची ही सूत्रांची माहिती आहे।